आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई पोलीस भरती 2014च्या प्रश्नांची उत्तरे संदर्भ व स्पष्टीकरणासह। प्रश्न क्रमांक 45। सन 1913 रोजी राजा हरिश्चंद्र हा मूकपट कोणी निर्माण व दिग्दर्शित केला होता? व्ही शांताराम, राम कदम, दादासाहेब फाळके, भालजी पेंढारकर। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजा हरिश्चंद्र हा मूकपट दादासाहेब फाळके यांनी निर्माण व दिग्दर्शित केला होता। प्रश्न क्रमांक 46। खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला नाही? दिलीप कुमार, लता मंगेशकर, प्राण, अमिताभ बच्चन। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला नाही। प्रश्न क्रमांक 47। 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यामध्ये कोणत्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षाची हत्या झाली? जयंत साळगावकर, नरेंद्र दाभोळकर, जयंत साळवे, नरेंद्र जाधव। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नरेंद्र दाभोळकर। प्रश्न क्रमांक 48। फ्लाइंग सिख असे कोणत्या खेळाडूस म्हटले जाते? फिजी सिंग, अजित सिंग, मिल्खा सिंग, रणजित सिंग रंधवा। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फ्लाइंग सिख असे मिल्खा सिंग यांना म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 49। सन 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत? लंडन, रोम, टोकियो, हाँगकाँग। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धा टोकियो येथे होणार आहेत। प्रश्न क्रमांक 50। भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यापैकी नाही। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी होय। प्रश्न क्रमांक 51। भारतामध्ये पिन कोड झोन किती आहेत? 7, 8, 9, 11। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारतामध्ये पिन कोड झोन 9 आहेत। प्रश्न क्रमांक 52। जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे, रायगड, मुंबई उपनगर यापैकी नाही। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, JNPT हे रायगड जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 53। साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या या पुस्तकास मिळाला? गीतांजली, चांदनी, चंद्रमुखी, मधुमती। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या पुस्तकास मिळाला। प्रश्न क्रमांक 54। इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली? विदा सावरकर, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन नॅशनल आर्मी म्हणजेच आझाद हिंद सेनेची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 55। जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी भारताची लोकसंख्या किती? 104, 107, 108, 106। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी भारताची लोकसंख्या 108 आहे। प्रश्न क्रमांक 56। संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला, जळगाव, बुलढाणा, यवतमाळ। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 57। देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहेत? 4, 5, 6, 7। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत। ती तुम्हाला स्क्रीनवर दिसतील। याच्यावर नेहमी प्रश्न येतो। परळी वैजनाथ बीड जिल्ह्यामध्ये आहे, भीमाशंकर पुणे, त्र्यंबकेश्वर नाशिक,
घृणेश्वर औरंगाबाद, तर औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 58, सोनाका ही कोणत्या फळाची जात आहे? आंबा, द्राक्षे, कलिंगड, डाळिंब. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्राक्षे. प्रश्न क्रमांक 59, रक्ताचे एकूण किती गट असतात? 3, 4, 5, 6. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रक्ताचे एकूण 4 गट असतात, ए, बी, ओ आणि ए बी. तर स्क्रीनवर तुम्हाला आणखी यातील संकीर्ण माहिती दिसेल. ए, बी, ओ या रक्तगटांचा शोध लँडस्टेनरने लावला, तर ए बी या रक्तगटाचा शोध स्टर्ली या शास्त्रज्ञाने लावला. ए बी या रक्तगटास सर्वयोग्य ग्राही असे म्हणतात, तर ओ या रक्तगटास सर्वयोग्य दाता असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 60, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात? मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरास म्हणतात. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर यावर सिंधुदुर्ग 2016ला प्रश्न आलेला होता. प्रश्न क्रमांक 61, फुटबॉल वर्ल्ड कप 2014 कोणत्या देशामध्ये झालेला आहे? फ्रान्स, अर्जेंटिना, ब्राझील, चिली. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्राझील. प्रश्न क्रमांक 62, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 63, राजा रवी वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? फोटोग्राफी, चित्रकला, कुस्ती, बासरी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजा रवी वर्मा चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 64, खालीलपैकी कोणत्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते? 21 जून, 23 मार्च, 23 सप्टेंबर, 22 डिसेंबर. या प्रश्नाचे उत्तर आहे 22 डिसेंबर या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते. प्रश्न क्रमांक 65, चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? 32, 60, 48, 50. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चंद्र दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो. प्रश्न क्रमांक 66, खालीलपैकी कोण थिओसॉफिकल सोसायटीशी संबंधित आहे? मदर तेरेसा, ॲनी बेझंट, इंदिरा गांधी, राणी एलिझाबेथ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲनी बेझंट ही थिओसॉफिकल सोसायटीशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 67, महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले? विनोबा भावे, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे, नाना शंकर शेठ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक सुरू केले. प्रश्न क्रमांक 68, खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा द्रवणांक जास्त आहे? पाणी, पारा, हवा, ऑक्सिजन. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाणी या पदार्थाचा सर्वात जास्त द्रवणांक आहे. द्रवणांक म्हणजे काय? की ज्या तापमानाला स्थायीरूप पदार्थाचे द्रवरूपात रूपांतर होते त्यास द्रवणांक असे म्हणतात. पाण्याचा द्रवणांक 0 अंश सेल्सिअस, पाऱ्याचा द्रवणांक -39 अंश सेल्सिअस, तर ऑक्सिजनचा द्रवणांक -218 अंश सेल्सिअस आहे. प्रश्न क्रमांक 69, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी रक्त न गठणे हा विकार होतो? ड, के, अ, ई. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 के जीवनसत्वाच्या अभावी रक्त न गोठणे हा विकार होतो. प्रश्न क्रमांक 70, पपई, आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? ड, के, ब, अ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पपई, आंबा यामध्ये अ जीवनसत्व सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक 71, इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? व्होल्गा, नाईल, मिसिसिपी, राईन.
या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इजिप्त देश नाईल नदीची देणगी म्हणून ओळखला जातो. जेव्हा वनस्पती सूर्यप्रकाशात संश्लेषणाची क्रिया करतात तेव्हा टिंबटिंब वायू सोडतात. कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन, क्लोरोफ्लोरोकार्बन. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 73 आपल्या घरामध्ये पुरवण्यात येणारी वीज ही टिंबटिंब प्रकारची असते. एसी व डीसी, 50 हर्ट्झ डीसी, चुंबकीय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आपल्या घरामध्ये पुरवण्यात येणारी वीज ही एसी म्हणजे अल्टरनेट करंट या प्रकारची असते. प्रश्न क्रमांक 74 जेव्हा दारे बंद झालेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान टिंबटिंब कारणाने वाढते. प्रदूषणाच्या, हरितगृह परिणामाच्या, कार्बन डायऑक्साईडच्या, वैश्विक उष्णता वाढीमुळे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरितगृह परिणामाच्या. प्रश्न क्रमांक 75 खालीलपैकी दक्षिण महाराष्ट्रातील कोणते ठिकाण माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? बार्शी, इचलकरंजी, मिरज, सांगली. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 76 एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे टिंबटिंब निश्चित करतात. भारताचे मुख्य न्यायाधीश, राज्यसभेचे सभापती, लोकसभेचे सभापती, भारताचे राष्ट्रपती. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे लोकसभेचे सभापती निश्चित करतात. प्रश्न क्रमांक 77 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यपाल या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही. महाभियोग काय आहे तर घटनेच्या कलम 61 मध्ये महाभियोगाबद्दल माहिती दिलेली आहे. घटनेचा भंग केल्यास राष्ट्रपती, मुख्य निवडणूक आयुक्त, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यावर महाभियोगानुसार कारवाई होऊ शकते. त्यासाठी तसा प्रस्ताव लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहात मंजूर व्हावा लागतो. प्रश्न क्रमांक 78 महाराष्ट्रात पंचायत राज केव्हापासून अंमलात आली? 1 मे 1960, 26 नोव्हेंबर 1949, 1 मे 1962, 1 मे 1952. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 मे 1962 पासून महाराष्ट्रात पंचायत राज अंमलात आली. प्रश्न क्रमांक 80 उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता? 21 जून, 23 सप्टेंबर, 21 मे, 26 जानेवारी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस 21 जून होय. असे माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी आपले नेताजी ज्ञान प्रबोधिनी चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद.